एवढ्या भर पावसात मी चक्क ऑफिसला चालले. बाप रे, कशासाठी? मला गणपतीसाठी गावाला जायचं आणि म्हणून मी एवढ्या भर पावसात ऑफिसला चालले. तुम्ही पण जाताय का? मला आधीच कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, सो पुढेपर्यंत नक्की पहा. फायनली मी ऑफिसला जाते बरं का. माझा पीसी पण सांगतोय हेवी रेन. आज तुम्ही बघू शकता सगळ्यांना पब्लिक हॉलिडे दिलाय, कारण का इतका पाऊस पडतोय. सगळीकडे न्यूजला बघतोय. मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, खेड, म्हणजे कोकण म्हणू नका, विदर्भ म्हणू नका, मुंबई म्हणू नका, पूर्ण शहर पाण्याने डुबले. आणि बघताय तुम्ही एवढी बेकार अवस्था झाली. इतका जास्त पाऊस आहे. या एवढ्या पावसात जगाला पब्लिक हॉलिडे दिलाय आणि मला ऑफिसला बोलवलं. थोडं लेट बरं का, नाहीतर मी सकाळी रोज 9ला पोहोचते, पण आज आम्हाला 11-12 वाजता बोलवलेलं आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये मला टेन्शन आलं, एवढ्या पावसातून मी ब्लॉग काढूच होता. सो बघूया, मी ऑफिसला जायला निघते आहे. जगात काय चाललं आहे आणि मी कामावर चालले. इतका ओव्हर पाऊस आहे, सगळीकडे सुट्ट्या, सगळ्या ऑफिसेसला बऱ्याच ठिकाणी सुट्ट्या जाहीर झाल्यात, पण मला कामाला बोलवलं आहे. इतका रेड अलर्ट, काय जावं तर लागेल. चला, कसं आता जाते बघा मी इथून. एवढी बेकार अवस्था आहे, सगळं भरलं आहे पाणी. सो फायनली एवढ्या पावसातून मी ऑफिसला जाते. बघूया बसमधून काय अवस्था होते आपली. तुम्ही सुद्धा आज एवढ्या पावसातून जाताय का ऑफिसला? मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर चालले. बऱ्यापैकी इथलं पाणी कमी झालंय. मगाशी खूप जास्त पाणी होतं इकडे. मला फक्त टास्क इतकाच आहे की बस मिळाली पाहिजे, आणि बस मिळाल्यानंतर ट्रॅफिक नको, वेळेत पोहोचली पाहिजे, आणि सेकंड म्हणजे पाणी नको. बापरे, वीज चमकली पाहिजे. खरं तर मला खूप कंटाळा आलाय जायला एवढ्या पावसातून, पण जावं तर लागणार. जाऊया. बापरे, इतका जास्त पाऊस आहे बाहेर, आणि मी आता फायनली बसमध्ये बसली आहे. ट्रॅफिक पण खूप जास्त आहे. आज पूर्ण बस खाली आहे. दाखवते तुम्हाला वेट. पूर्ण बस खाली आहे. त्याला सुद्धा जागा आहे. रेग्युलर असं नसतं. हे सगळं पावसामुळे झालंय. एवढी अतिवृष्टी आहे बाहेर, सायक्लोन वगैरे सगळं, पूर वगैरे ह्या गोष्टी चालतात, आणि मी जॉबला जाते. आणि माझ्यासारखे असे काही अजून लोक आहेत पाठीमागे, ते सगळे चालले असतील त्यांच्या कामाला. इथे महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे. अर्धा तास झाला मला बसमध्ये. अजून एक बस पण तशीच आहे ट्रॅफिकमध्ये. पाऊस पण तसंच आहे. सगळे लोक पण खोळंबले. पाऊस तुम्हाला खिडकीतून अंदाज येत असेल.
बघितलात ना किती पाऊस आहे. ह्या अशा पावसातून मी ऑफिसला पोहोचेन आणि पोहोचते तरी किती तास काम करणार आहे, तरी सुद्धा ऑफिसला जावं. पुढे एवढ्या पावसातून फायनली मी आता उतरून मी आता ऑफिसला जाते. मग ऑफिसचं काम पुन्हा संध्याकाळी येतानाची गडबड काय असेल माहीत नाही. सो चला. पण तुम्ही बघितलं असेल ना किती पाऊस होता, किती, आणि इतकं पाणी तुंबलंय. मी ज्या रस्त्याने येते तरी सुद्धा मी आले. सो म्हणजे मी ऑफिस वुमन आहे. सो चला, चालले मी आता ऑफिसला. फायनली भर पावसातून मी ऑफिसला आलेली आहे. 12:30 वाजलेले आहेत आणि मी पावसातून आल्या कारणाने माझ्या मैत्रिणीने मलाच टिफिन आणून दिले, मस्तपैकी भाकरी, मिरची. आणि एवढा अट्टहास मी का केला, माझ्या बाप्पाच्या सुट्टीसाठी मी आलेली आहे. कारण गणपतीला मी गावी जाणार आहे आणि मला सुट्टी हवी म्हणून मी आज ऑफिसला आली आहे. सो तुम्हाला रिझन कळालंच की एवढं बाहेर रेड अलर्ट आहे, बसेस बंद आहेत, त्यानंतर ट्रेन वगैरे सगळं बंद आहे, लेट आहेत सगळं. तरीसुद्धा मी ऑफिसला येण्याचं कारण म्हणजे मला गणपतीला गावी जायचं आहे. पण मी सुखरूप आलेले आहे. फक्त तर मला सुखरूप घरी जायचं आहे. गणपतीला घरी जायचं आहे म्हटल्यानंतर मी जाणार आहे सुखरूप. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.